हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. लिटरली जेव्हा काय येते ना रविवारच्या, तेव्हा आपल्याला सर्वांना एकच प्रश्न पडते की यार अख्ख्या आठवड्यापासून जेव्हा आपण नॉमिनेशन होतात ना, तेव्हापासून हेच असते की कोण घराच्या बाहेर जाणार, कोणाला कमी वोट पडले, कोण जास्त आहे, कोण वर आहे, कोण खाली आहे, कोण गेलं पाहिजे, कोण नाही गेलं पाहिजे, मग कोणाचा फेवरेट आहे, मग कोणाचा फेवरेट तो आहे. खूप सारे डिस्कशन होतात. आतापर्यंत जे पण लोक गेले आहेत ना, तेवढा रिग्रेट कोणाला होणार नाही. ओके, गेले, ठीक आहे, नॉमिनेशन होता, गेले. परंतु आता जो पण व्यक्ती जाणार ना, या रविवारी म्हणजे आज जो पण व्यक्ती घराच्या बाहेर जाणार ना, त्याला खरं दुःख होणार आहे. काऊन? कारण की एवढ्या लवकर मतलब एवढ्या जवळ फिनाले मतलब अख्खा घास तोंडात आलेला आहे आणि तोंडातला घास कोणी मतलब लवकर असं जवळ आलेला घास कोणी घेतला ना काढून, तर कसं दुःख होते ना, किती दुःख होते. तर तसाच फायनल आलेली आहे. आता फक्त विनरची वाट आहे. आता फक्त फायनलमध्ये जायचं आहे. आता फायनलिस्ट बनायचं आहे. हा जवळचा एवढी जर्नी पार केल्यानंतर, अख्खा 2-3 महिन्याची जर्नी पार केल्यानंतर, अख्खे 100 दिवस राहिल्यानंतर एवढ्या जवळचा घास कोणी हिरावून घेते ना, एवढा दुःख होते. त्या कंटेस्टंटला सुद्धा होते, बघणाऱ्या लोकांना सुद्धा होते, प्रेक्षकांना सुद्धा होते. सर्वांनाच खूप मोठा दुःख होते. तर तोच दुःख या रविवारी आपल्याला कळणार आहे, की हा महान दुःख कोणाला भेटणार आहे. आता खूप सारे ॲस्पेक्ट होते आणि मी सुद्धा ॲस्पेक्ट म्हणून बनली होती, की रेवा घराच्या बाहेर जाणार आहे. कारण की रेवा वाईल्ड कार्ड म्हणून आलेली आहे. आता संकेत बघा, संकेत किती स्ट्राँग होता. किती खरं सांगा, संकेत रेवापेक्षा स्ट्राँग होता. तरी तो सागर वाचलेला मागच्या वेळेस. संस्कृती स्ट्राँग नव्हतीच म्हणा, काहीच नव्हती त्यामध्ये. परंतु स्ट्राँग प्लेयर गेलेले आहेत. संकेत स्ट्राँग प्लेयर होता. संस्कृती तेवढी काही गेम खेळत नव्हती. परंतु रेवा खूप चांगला गेम खेळते, खूप चांगला टास्क परफॉर्म करते. शेवटची कॅप्टन सुद्धा बनलेली आहे. लोकं तिला पसंत करत आहेत. सर्वच गोष्टी उत्तम आहेत. परंतु एकच प्रॉब्लेम आहे, ती म्हणजे वाईल्ड कार्ड. आता बाकीचे जे पण कंटेस्टंट आहेत ना, पहिल्या दिवसापासून आहेत. लोकं त्यांना ओळखतात, लोकं त्यांची पर्सनॅलिटी ओळखतात, लोकांना त्यांना बघायला आवडते, लोकांना त्यांच्याबद्दल डिस्कशन करायला आवडते किंवा एक असते ना इमोशनल अटॅचमेंट असते, की एवढ्या दिवसानंतर पाहत आहोत, तो राहायला पाहिजे किंवा हे नवीन-नवीन आले नाही, हिच्यासोबत तेवढा इमोशनली अटॅचमेंट नाहीये, ही तेवढी खास नाहीये. आहे चांगली, पण ते जे पुराणे लोकं आहेत ना, तेच पाहिजे त्या फायनल्समध्ये. हे वाईल्ड कार्ड मधातच येतात, हे डिझर्व्ह नाही करत फायनलमध्ये वगैरे. तर सर्वांना असा वाटला होता आणि मला सुद्धा वाटला होता, की यावेळेस जे शेवटची कॅप्टन बनलेली आहे रेवा, ती सुद्धा घराच्या बाहेर जाणार. कारण की सागर कारंडे सर्वांनाच खात आहे. संकेतला खाल्लं, संस्कृतीला खाल्लं. आता तो रेवाला सुद्धा खाणार, मला सुद्धा वाटलं होता. परंतु आजच्या प्रोमो भाऊचा धक्क्याचा प्रोमो रिलीज झाला आणि प्रोमोमध्ये अशा गोष्टी, असे लोकं बॉटममध्ये आहेत, जो आपण एक्स्पेक्टच नाही करू शकत. एका साइडला आहे विशाल, लाइक सिरियसली विशाल आणि दुसऱ्या साइडला आहे सागर कारंडे, जे आपण एक्स्पेक्ट करत होता, की सागर कारंडे बॉटममध्ये राहणार, कारण की नेहमीच राहते. परंतु आय वॉज एक्स्पेक्टेड की रेवा राहणार आणि सागर राहणार आणि सागर वाचणार, कारण की ज्या प्रकारे तो एवढे वीक एकही गेम खेळत नव्हता. फक्त विशालची शेपूट म्हणून राहत होता. तरीही अख्खा महाराष्ट्र त्याला वाचवत होता. अख्खा महाराष्ट्र त्याला वोट करत होता. तो काहीच नव्हता करत, तरी त्याला वोट करत होता. परंतु या वीकमध्ये त्यांनी खूप चांगलं टास्क परफॉर्म केलं नाही. कॅप्टन्सी टास्क म्हणा किंवा तो प्राइज मनीचा टास्क म्हणा, खूप चांगला गेम खेळला आहे किंवा ओव्हरऑल त्याची पर्सनॅलिटी, ओव्हरऑल ज्या गोष्टी डिस्कशन झाले, मुद्दे झाले, भांडणं झाले, त्याच्यामध्ये एक इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी त्याची दिसून आलेली आहे. तर या एवढे दिवस त्यांनी काहीच केलं नाही, एवढे वीक काही केलं नाही, तरीही सुद्धा तो बॉटममधून वाचून आला. तर या वीकमध्ये त्यानं अक्षरशः कामगिरी केलं नाही. या वीकमध्ये त्यांनी गेम खेळलाय, टास्क केलं नाही, सर्वच गोष्टी केल्या नाही. तर यावेळेस महाराष्ट्र सागर कारंडेला का बरं वाचवणार नाही? म्हणून मला सुद्धा वाटलं होतं, की रेवा राहणार आणि सागर राहणार आणि रेवा घराच्या बाहेर जाणार आणि सागर वाचणार. परंतु प्रकारे आजचा प्रोमो रिलीज झाला, त्यावरून समजून येते की रेवा वाचलेली आहे, रेवा नॉमिनेशन मधून बाहेर निघालेली आहे, म्हणजे रेवा सेफ आहे. दुसरी गोष्ट, जे अनुश्री आहे ते सुद्धा सेफ आहेत. बॉटम मध्ये जे व्यक्ती आहे, राखी ऑलरेडी सेफ आहे आणि बॉटम मध्ये राकेश बापट सुद्धा सेफ आहे. परंतु जो बॉटम मध्ये आहे तो म्हणजे आहे विशाल आणि सागर कारंडे आहे. हे दोघं बॉटम मध्ये आहेत. आय वॉज नॉट एक्सपेक्टेड की विशाल बॉटम मध्ये राहू शकते. मला तरी असं वाटते, मी खरं सांगू तुम्हाला की अंदरची गोष्ट, मला तरी असं वाटते की विशालला घराच्या बाहेर काढलं नाही, की त्याला नॉमिनेशन मध्ये टाकलं, त्याला शिक्षा वगैरे दिली. हा बिग बॉसचा प्लॅन तर नाहीये ना, की एक काम करून विशालला बॉटम मध्ये टाकून म्हणजे त्याला तरी असं वाटेल की ओके, तो बॉटम मध्ये आहे, म्हणजे लोकांना सुद्धा वाटेल की आम्ही त्याला बॉटम मध्ये वगैरे ठेवले आहो वगैरे वगैरे. म्हणजे लोकांना एवढा अनफेअर वाटणार नाही की आम्ही त्याला घराच्या बाहेर वगैरे काढला नाही, म्हणून एक काम करून त्याला बॉटम मध्ये टाकून देऊ. मग बॉटम मध्ये टाकल्यानंतर ना लोकांना वाटेल की ओके, आम्ही काहीतरी ऍक्शन घेत आहोत किंवा लोकांनी नाराजगी दाखवलेली आहे, असं सर्व काहीतरी दाखवण्याचा प्लॅन असेल. आय डोंट नो, पण मे बी असू शकते. कारण की विशालला ज्या प्रकारे लोक सपोर्ट करत आहेत, जेव्हापासून तो कृत्य झालाय फिजिकल फाईटचा, मी जिकडे तिकडे एकच मेसेज बघितली आहे, विशाल चांगला आहे, विशाल चांगला गेम खेळतोय, विशाल 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 विशाल. तर मग एवढे विशालचे फॅन फॉलोइंग आहे, तर विशाल बॉटम मध्ये कसा काय आला? हा सर्वात मोठा क्वेश्चन मार्क आहे. कसं काय बॉटम मध्ये आला? आता त्यांनी फिजिकल फाईट केल्या, लोकांची नाराजगी असेल, खूप सारे लोकांनी त्याला वोट नाही केला असतील, चल तो बॉटम मध्ये येऊ शकते, चल येऊ शकते. आय वॉज एक्सपेक्टेड की चल तो बॉटम मध्ये आलेला आहे. दुसरा, सागर कारंडे बॉटम मध्ये कसा काय आला यार? सागर कारंडे या वीक मध्ये लिटरली खूप चांगला खेळलाय, दोन्ही टास्क चांगला परफॉर्म केलं. तुम्ही काहीच बघा, कोणतेही मुद्दे बघा, कोणतेही टास्क बघा, काही म्हणा, त्यांनी यावेळेस लिटरली त्यांनी गेम खूप चांगला खेळला.
तो बॉटम मध्ये कसा काय आला यार? रेवा कशी काय वाचली? रेवा सुद्धा चांगलीच प्लेयर आहे, परंतु वाईल्ड कार्ड म्हणून रेवा वाचली आणि सागर कारंडे बॉटम मध्ये आला. मला ही गोष्ट कळत नाहीये, की संकेत यावेळेस खूप चांगला गेम खेळत होता. तेव्हा संकेत घराच्या बाहेर निघाला आणि सागर कारंडे वाचला. सागर कारंडे काहीही गेम खेळत नव्हता, काहीही करत नव्हता, तरीही सागर कारंडे वाचला आणि संकेत बाहेर निघाला होता. आणि यावेळेस रेवा चांगलीच गेम खेळत आहे, तरी सुद्धा रेवा वाचली आणि सागर कारंडे या वीकमध्ये चांगला खेळून बॉटम मध्ये आला. हाऊ कॅन दॅट पॉसिबल? मतलब काही हजम करणाऱ्या गोष्टी आहेत. परंतु ह्या सर्व गोष्टी सोडून चालूच असणार. परंतु सर्वात मोठा मुद्दा आहे, की विशाल बॉटम मध्ये आहे आणि सागर कारंडे बॉटम मध्ये आहे आणि तिकडे अनुश्री रडत आहे. आता मी तुम्हाला सांगते, अनुश्री ज्या प्रकारे रडत आहे ना, विशाल गेला तरी ती रडू शकते, सागर कारंडे गेला तरी ती रडू शकते. म्हणून म्हणून सागर कारंडे गेला म्हणून अनुश्री रडत आहे किंवा विशाल गेला म्हणून अनुश्री रडत आहे, हे ऍस्पेक्ट लावणं चुकीचं आहे. सर्वात मोठा ऍस्पेक्ट मी तुम्हाला सांगते, ज्याच्यावरून तुम्हाला आणि मला सर्वांना क्लिअर होणार, की यावेळेस विशाल आणि सागर मध्ये कोण घराच्या बाहेर जाणार. पहिली गोष्ट विशाल. विशाल स्टार्टिंग पासून गेम खूप चांगला खेळत आहे, परफॉर्मन्स चांगला आहे, त्याची स्ट्रॅटेजी म्हणा, नॉमिनेशन, कॅप्टन्सी, तो एक निगेटिव्ह कॅरेक्टर प्ले करते, थोडा निगेटिव्ह दिसते, परंतु खूप स्ट्रॉंग फॅन फॉलोइंग आहे त्याची. लोक त्याला खूप पसंत करतात. लोकांना असं वाटते, की तो काहीतरी गेम खेळत आहे, तो काहीतरी स्ट्रॅटेजी प्लॅन करते, तो काहीतरी करते, काहीतरी मॅन्युप्लेटिंग करते. राकेश बापट काय नुसता झोपलेला असतो, त्याला काय समजते, त्याला काय गेम येते. मी तर विशालच्या बाजूला आहे रे बाबा. विशाल चांगला गेम खेळते, विशाल स्ट्रॅटेजी प्लॅन करते, विशाल मस्त मतं ठेवते, विशाल लोकांना मस्त गेम पलटवते. आय लव्ह विशाल असे म्हणणारे खूप लोक आहेत आणि विशालला पसंत करणारे खूप लोक आहेत. फक्त विशालची एकच चूक झालेली आहे, ती म्हणजे होते की फिजिकल फाईट. बाकी त्याच्या व्यतिरिक्त जो पण तो फिजिकल होते, थोडा त्याला अँगर इश्यू वगैरे जो पण आहे गोष्टी आहेत, ते लोकांना आवडतात. लिटरली त्याचे फॅन फॉलोइंग स्ट्रॉंग आहे. लोक त्याला पसंत करतात, एक निगेटिव्ह कॅरेक्टर म्हणून पसंत करतात. परंतु दुसरीकडे सागर कारंडेचा पण तुम्ही बघाल ना दिनचर्या किंवा त्याचा ग्राफ बघाल ना, तो काहीच करत नव्हता. तो फक्त विशालची शेपूट शेपूट म्हणून होता. तरीही तो अख्खा एवढे वीक वाचला. बॉटम मध्ये असून सुद्धा त्यांनी काही केलं नसल तरी सुद्धा तो वाचला. परंतु या वेळेस त्याने लिटरली खूप चांगला गेम परफॉर्म केला ना यार. या वीकमध्ये त्यांनी तुम्हाला कोणता कॅप्टन्सी टास्क मध्ये म्हणा किंवा प्राइज मनी म्हणा किंवा स्वतःचे मुद्दे म्हणा, घराच्या भांडण म्हणा, ह्या सर्व गोष्टीमध्ये तो खरंच खूप चांगला दिसलेला आहे. खरंच तो मतलब लिटरली यावेळेस खरंच सागर कारंडे फक्त सागर कारंडे म्हणून दिसलेला आहे. विशालची शेपूट यावेळेस दिसलाच नाहीये. परंतु विशाल बॉटम मध्ये आहे आणि दुसरीकडे सागर कारंडे बॉटम मध्ये आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, इफ बिग बॉसला विशालला काढायचं असतं ना घराच्या बाहेर, तर त्यांनी ना काय केलं असतं माहितीये, की त्यावेळी जेव्हा तो फिजिकल झाला होता ना, तेव्हाच त्याला घराच्या बाहेर काढला असता. आता त्याला नॉमिनेशन मध्ये बॉटम मध्ये ठेवला. लोकांना वाटलं पाहिजे रे, आपण त्याला नॉमिनेशन मधून बाहेर काढला नाही तर बॉटम मध्ये आहे वगैरे, थोडासा सिरियस वाटलं पाहिजे म्हणून त्याला बॉटम मध्ये ठेवला. पण मी तुम्हाला सांगते, मी डेफिनेटली तुम्हाला सांगते, विशालला कधी घराच्या बाहेर काढायचं असतं तर फिजिकल फाईट हा खूप मोठा कारण होता. तेव्हाच विशालला घराच्या बाहेर काढला असता. परंतु मी सांगते, विशाल घराच्या बाहेर जाणार नाही. सागर कारंडे घराच्या बाहेर जाणार, हे कडू सत्य आहे. मी लिटरली एवढ्या दिवस सागर कारंडेला पसंत नव्हती करत, लिटरली नव्हती करत. परंतु ह्या ऍस्पेक्ट नुसार समजून येते, की इफ विशालला काढायचं असतं ना घराच्या बाहेर, कधी विशाल पसंतच नाही आला असता ना, तर विशाल केव्हाच्या बाहेर घराच्या बाहेर गेला असता जेव्हा त्याने फिजिकल फाईट केली. परंतु विशाल घराच्या बाहेर जाणार नाही, कारण की विशालचे फॅन फॉलोइंग म्हणा, विशालला वोट करणारे म्हणा, अख्खा महाराष्ट्र त्याला पसंत करत आहे. तर मला वाटते, की विशालने लिटरली सागरला खाल्लं नाही, कारण की लिटरली मला खरंच खूप दुःख होत आहे सागर कारंडे घराच्या बाहेर जाणार. कारण की लिटरली यावेळेस त्यांनी गेम खूप चांगला खेळला. विशालची शेपूट दिसला नाही, तरी मी लिटरली प्रे करते, की विशाल घराच्या बाहेर गेल्या पाहिजे. लोकांनी त्याला कमी वोट केल्या पाहिजे आणि विशाल घराच्या बाहेर गेल्या पाहिजे आणि सागर कारंडे वाचल्या पाहिजे. परंतु ज्या रीतीने गेम प्लॅन होते, ज्या रीतीने गेम स्ट्रॅटेजी आहे, ज्या लेखानं राकेश बापट म्हणा आणि विशाल म्हणा, हे 2 स्ट्रॉंग प्लेयर आहेत बिग बॉस हाऊसचे, त्या रीतीने बघून सागर कारंडे घराच्या बाहेर जाणार. फायनली सागर कारंडे घराच्या बाहेर जाणार. मी खरं सांगते, कधी सागर कारंडे मागच्या वीकमध्ये गेला असता किंवा त्याच्या मागच्या वीकमध्ये गेला असता किंवा त्याच्या मागच्या वीकमध्ये गेला असता किंवा त्याच्या मागच्या वीकमध्ये गेला असता, मला एकही फरक पडला नसता. मला तो आवडतच नव्हता. परंतु लिटरली इफ तो या वीकमध्ये घराच्या बाहेर जाणार ना, मला लिटरली खूप दुःख होणार, कारण की तो लिटरली या वीकमध्ये खूप चांगला गेम खेळला. मी ग्राफ बघाल ना किंवा विशालचा ग्राफ बघाल आणि सागर कारंडेचा ग्राफ बघाल ना, ह्या दोघांचा ग्राफ कंपॅरिझन केला ना, तर विशालच वाचणार. कारण की विशाल गेम स्ट्रॅटेजी प्लॅन करा, टास्क परफॉर्म म्हणा किंवा कसा मॅन्युप्लेटिंग करणे, कशा गोष्टी करणे, विशालचा ग्राफ अप आहे आणि सागर कारंडे फक्त विशालची शेपूट म्हणून समोर आलेला होता किंवा शेपट म्हणून समोर जात होता. त्यामुळे मला तरी वाटते, की विशाल वाचणार आहे आणि सागर कारंडे घराच्या बाहेर जाणार आहे. आणि फायनली एवढ्या जवळ येऊन, एवढ्या फायनल जवळ येऊन तोंडातून सागरचा कारंडेचा घास जाणार आहे आणि लिटरली खरंच त्याला खूप दुःख होणार, कारण की एवढ्या जवळ येऊन, फायनलच्या एवढ्या जवळ येऊन घराच्या बाहेर जाणे खरंच खूप निराशजनक आणि खूप अशी दुःखमय गोष्ट आहे. परंतु दॅट इज, मला तरी असं वाटते, की सागर कारंडे घराच्या बाहेर जाणार आणि विशाल घरात राहणार. तुम्हाला काय वाटते? तुमचे काय मत आहे? मला लिटरली नक्की सांगा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.